नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। तर आता आमचे बोकड सगळे बाहेर काढले, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल। आता गरमी खूप व्हायला लागले ना त्यांना, आणि आज ते कोंडटून होते, तर मम्मीने काढलेत बाहेर। मम्मीने म्हणजे हां दाखवले, सगळ्यांना दाखवले। 2 बादल्या पिले, एक बादली पुरी संपली आणि एक तेवढी अर्धी झाली। तर सगळ्यांना बाहेर काढलं मम्मीने। आता इथं कोपऱ्यावर थोडं जास्त ऊन पडतं, नाही तर ओकेच सगळे आहे ना मम्मी आता। आणि भाऊ फिरवायला पण नेतो आता, त्यांच्या थोड्या तब्येती होतील चांगल्या। अजून 2-3 महिने ठेवणार आहे ना, का काढणार आहे काय माहित। तिला म्हणते काढून टाक, पण आता हे 5-5 हजाराला म्हणतात। मग आता एवढे 6-7 महिने सांभाळून 5-5 हजाराला मग काय फायदा। ठेवणार आहे। तर मित्रांनो, मम्मीने ना शेणला आहे बघा जंतनाशक आणलं होतं। आता क्लिअर दिसत असेल का नाही काय माहिती। बॉटल आणली होती, मेडिकलमधून आणली होती ना। काय बोलली होती? वजनानुसार 10 किलो 2 ml। म्हणजे हे फक्त शेळ्यांसाठी आहे का, की जनावरांसाठी दिलं? शेळ्यांसाठी। अच्छा ठीक आहे। ते बॉक्स नाही भेटलं मित्रांनो, आता मी शोधलं, मला बॉक्स नाही भेटलं। त्या बॉक्सवरनं व्यवस्थित लिहिलेलं होतं कोणत्या जनावराला किती द्यायचं आहे। आणि हे सकाळ सकाळ म्हशीपोटी द्यायचं, आणि 1 तास काहीच नाही टाकायचं। मग मी 6 वाजता पाजलं होतं सकाळी, आणि काल तू नव्हती, कालच पाजले मी ते। वजनानुसार 10 किलोला 2 ml। 10 किलोला 2 ml। हां, मी वाचलं होतं त्याच्यावर, पण आता कसं 2-3 दिवसापूर्वी वाचलं होतं, माझ्या लक्षात नाही। बॉक्स आता मी शोधते, मला सापडला नाही। ह्या बाटलीवर जास्त लिहिलेलं नाही आहे। आणि आज लिव्हर टॉनिक हां, 2-3 ml पर 10 kg इथं लिहिलेलं आहे। म्हणजे आता ह्या शेळीला आपल्या तरी 40-50 किलोची असेल ही शेळी, मग तिला 7-8 ml असं पाजावं लागत असेल। तर मोठ्या शेळ्यांना जास्त आणि करडांना कमी, असं ते वजनानुसार पाजायचं आहे मित्रांनो। सामानाची गाडी आली वाटतं आमच्या। तर तुम्ही खूप कमेंट केल्या होत्या की जंतनाशक द्या, जंतनाशक द्या। तसं तर आमच्या शेळ्यांना ना हिरवं थोडं खायला आणलं ना आठवड्यातनं एकदा, तर त्यांना त्यांच्या खाद्यामध्ये ते कडुलिंबाची पानं असतात, कडुलिंबाचे पानंसुद्धा असेच कामं करतात, है ना। आठवड्यातून एकदा असतं। हा, कडुलिंबाचे पानसुद्धा जंतनाशकासारखंच काम करतात। आम्ही आमच्या शेळ्यांना देत होतो ते, त्याच्यामुळे आम्ही ह्या औषधाचं इतकं जास्त मनावर घेत नव्हतो। पण आता तुम्ही सारखे कमेंट करत होते ना, म्हणून मम्मीने आणलं। कितीची बॉटल आहे? लसीकरण करायच्या आधी 2 दिवस आधी जंतुनाशक पाजतो ना आपण। पाजतो का? मी पण मित्रांनो आता हल्लीच व्हिडिओ काढायला लागले होते काय, त्याच्यामुळं देतो। हे किती 37 रुपयाची ही बॉटल आहे। तर जे नवीन असतील शेळीपालनामध्ये, जे आमचे व्हिडिओ बघत असतील, तर तुम्ही पण तुमच्या शेळ्यांना देत जा। आणि मेनली कसं ना, हेल्दी ठेवायचं, कारण आजकाल औषधांवर पण जास्त विश्वास ठेवून फायदा नाही। आपलं कडुलिंबाची पानं नैसर्गिक हां तेवढं चांगलं। नैसर्गिकरित्या त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा। त्यांच्या आहारामध्ये कडुलिंबाची पानं, आणि कोणती पानं आणती ती? कडुलिंब असतोय, वडाची पानं असतात, उमराची पानं असतात, पिंपळाची पानं असतात, आणि चिंचेची पानं टाकली ना तर म्हणजे लिव्हर टॉनिक देतो ना आपण, त्याचं काम करतो। चिंचेची पानं का? हां, पण आता इथं नाही, आपल्या इथं आईच्या इकडनं कधी गेलो सांगतो। तर असं मित्रांनो, थोडं घरगुती उपायांनी पण शेळ्यांना ठेवत झाला। असं नाही की डॉक्टरनी बोलले ह्याच गोळ्या द्या तर त्याच गोळ्या देता येते, असं जास्त औषध पाण्यावरची जनावरं पण चांगली जात नाही। बघा आमची लक्ष किती आगाव आहे। ठीक आहे मित्रांनो, ही अशीच थोडी माहिती द्यायची होती। म्हणलं खूप कमेंट होत्या जंतनाशक द्या, तर दिलं आहे आम्ही, फायनली दिलं नव्हतं बरेच दिवस, कारण आमच्या खाद्यात होतं ते समाविष्ट म्हणून। तुला प्यायचं आहे का अजून? तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान कमेंट करत जा। खूप धन्यवाद।